श्री स्वामी समर्थ. 14 जानेवारी 2026ला मकर संक्रांत आलेली आहे आणि मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवस साजरा केला जातो. संक्रांती ही एक देवी आहे. लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व 9 भाऊ असलेल्या या देवीने संक्रांतीच्या दिवशी संकरासुराची हत्या केली. प्रत्येक वर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण या गोष्टी बदलत असतात. ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जात असते आणि तिसऱ्या दिशेला पाहत असते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते, तर ज्या दिशेकडे ती जाते त्या ठिकाणी संकट येते अशी मान्यता आहे. तिने ज्या वस्तू धारण केलेल्या आहेत तर त्या वस्तू नष्ट होतात किंवा महाग होतात अशी सुद्धा समजूत आहे. अशा या मकर संक्रांतीच्या दिवशी एक वस्तू ही चुकूनही बघायची नाही. त्याचप्रमाणे काही वस्तू या अजिबात कोणालाही द्यायच्या नाहीत. मकर संक्रांतीच्या दिवशी दान धर्म करणे, त्याचप्रमाणे स्नान करणे, तर्पण करणे या गोष्टींना विशेष महत्त्व आहे. कोणती वस्तू आपल्याला या दिवशी पाहायची नाही, त्याचप्रमाणे कोणत्या वस्तू इतरांना द्यायच्या नाहीत याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण यंदाची संक्रांत कशी असणार आहे तर हे थोडक्यात पाहूया. श्री शके 1947ची मकर संक्रांती बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 म्हणजे शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. संक्रांतीचा पुण्यकाल बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 दुपारी 3:06 पासून ते सूर्यास्तापर्यंत असणार आहे. सूर्याचे मकर संक्रमण बालवकर्णावर होत असल्याने वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल घेतलेले असून पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेला जात आहे व वायव्य दिशेला पाहत आहे. संक्रांतीचे फल: संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. पर्व काळात द्यावयाचे दान: नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे. वर्ज्य कामे: दात घासणे, कठोर बोलणे, गवत व वृक्ष तोडणे, गाई म्हशीची धार काढणे. मकर संक्रांतीच्या दिवशी काही अशा वस्तू आहेत ज्या इतरांना चुकून सुद्धा देऊ नयेत. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे या दिवशी महिला हळदी कुंकू करत असतात आणि वाण स्वरूपामध्ये एकमेकींना भेटवस्तू देत असतात. परंतु वाण म्हणून असेल किंवा दान म्हणून असेल, काही वस्तू मात्र अजिबात द्यायच्या नाहीत. जर आपण अशा काही वस्तू वाण म्हणून देत असू किंवा दान स्वरूपामध्ये देत असू तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते, आपल्या घरातून काढता पाय घेते आणि याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात. तर कोणकोणत्या वस्तू आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी इतरांना द्यायच्या नाहीत त्यापैकी पहिली आहे ती म्हणजे झाडू. या दिवशी झाडूची खरेदी करू नये. झाडूला आपण माता लक्ष्मीचे रूप मानत असतो, परंतु हा झाडू आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी खरेदी करायचा नाही. त्याचप्रमाणे दान सुद्धा द्यायचा नाही. बऱ्याच वेळेला आपण मंदिरामध्ये झाडू दान करत असतो, परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी मात्र झाडूचे दान करू नये. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरातून काढता पाय घेते. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जो झाडू आहे तर तो बाहेरच्या व्यक्तींना दिसेल अशा ठिकाणी अजिबात आपल्याला या दिवशी ठेवायचा नाही. तसं पाहायला गेलं तर बाहेरच्या व्यक्तीला आपल्या घरातील झाडू दिसेल अशा ठिकाणी तो कधीच ठेवू नये. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला ही विशेष काळजी घ्यायची आहे की बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या घरातील झाडू दिसेल अशा ठिकाणी ठेवायचा नाही. दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तेल. शनिदोष कमी व्हावा, शनीची 7.5 संपावी म्हणून तेलाचे दान केले जाते आणि मकर संक्रांतीचा दिवस हा जो आहे तर तो दानासाठी अत्यंत खास दिवस मानला जातो. परंतु असं असलं तरी सुद्धा तेलाचे दान मात्र या दिवशी करू नये. त्याचप्रमाणे आपण जर वाण म्हणून तेलाचं छोटंसं पॅकेट देण्याचा विचार करत असू तर तेल जे आहे तर ते वाण म्हणून सुद्धा आपल्याला द्यायचं नाही. त्याचप्रमाणे आपल्याला दान स्वरूपामध्ये सुद्धा तेल द्यायचं नाही. अगदी आपण जर सुगंधी तेलाची बॉटल वाण म्हणून द्यायचा विचार करत असलो तरी सुद्धा आपल्याला अशी जी तेलाची बॉटल आहे तर ती वाण म्हणून द्यायची नाही. यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे लोखंडी वस्तू. लोखंडी वस्तूंचे या दिवशी दान करू नये. त्याचप्रमाणे वाण स्वरूपामध्ये सुद्धा त्या देऊ नयेत. तसेच आपण जर या दिवशी हळदी कुंकू करणार असू
किंवा मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करत असतो आणि या काळामध्ये हळदी कुंकवाचे जे वाण दिले जाते यामध्ये सुद्धा काही वस्तू या वाण स्वरूपामध्ये चुकूनही देऊ नयेत. त्यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे धारदार वस्तू. बऱ्याच वेळेला काय होतं की छोट्या छोट्या ज्या किसण्या आहेत तर त्या वाण म्हणून दिल्या जातात, परंतु आपल्याला किसनी जी आहे तर ती वाण म्हणून द्यायची नाही. बऱ्याच महिला किसनी वाण म्हणून देतात, परंतु हे जे आहे तर ते योग्य नाही. त्यामुळे किसनी असेल, त्याचप्रमाणे चाकू असेल, सुरी असेल किंवा कात्री असेल, सुई असेल, नेल कटर असेल किंवा ज्या सेफ्टी पिना आहेत तर त्या असतील, तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला वाण म्हणून द्यायच्या नाहीत. जर आपण धारदार वस्तू वाण म्हणून दिल्या तर आपल्या आयुष्यामध्ये अकस्मात दुर्घटना ज्या आहेत तर त्या घडू शकतात. त्यामुळे धारदार वस्तू वाण म्हणून देणे टाळायचे आहे. यानंतर आहे ते म्हणजे प्लास्टिकच्या वस्तू. बऱ्याच वेळेला आपण वाण म्हणून स्वस्तात मस्त प्लास्टिकच्या वस्तूंची निवड करतो. प्लास्टिकचे डबे असतील किंवा प्लास्टिकच्या डिश असतील आणि ह्या आपण वाण म्हणून देत असतो, परंतु यामुळे वास्तुदोष निर्माण होत असतात आणि याचे परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात. म्हणून प्लास्टिकच्या ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा आपल्याला वाण स्वरूपामध्ये द्यायच्या नाहीत. त्यानंतर आहे ते म्हणजे चामड्याच्या वस्तू. चामड्याच्या कोणत्याच वस्तू आपल्याला वाण म्हणून द्यायच्या नाहीत आणि दान स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला चामड्याच्या वस्तू द्यायच्या नाहीत. तसेच प्लास्टिकच्या वस्तूंचे सुद्धा आपल्याला या दिवशी दान करायचे नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी वस्त्रदान याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी आपण कपड्यांचे दान करू शकतो, परंतु हे जे कपडे आहेत तर ते नवीनच असावेत. आपण वापरलेले कपडे किंवा आपल्या घरामध्ये वापरलेले बरेच कपडे पडून आहेत आणि मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे, म्हणून आपण आपले वापरलेले कपडे जर दान करण्याचा विचार करणार असू तर आपल्याला असे कपडे मात्र चुकूनही दान करायचे नाहीत. जर आपल्याला कपड्यांचं दान करायचं असेल म्हणजेच आपल्याला वस्त्रदान करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला नवीनच कपडे जे आहेत तर ते विकत आणायचे आहेत आणि ते आपल्याला दान स्वरूपामध्ये द्यायचे आहेत. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काही अशा वस्तू की ज्या नकारात्मकता पसरवतात, म्हणजे बघा, जर आपण एखाद्या फ्रेम वगैरे जर एकमेकांना देण्याचा विचार करत असू तर ज्या फ्रेममध्ये हिंसक चित्र आहे किंवा ज्या फ्रेममध्ये ताजमहाल आहे, बुडत्या जहाजाचं चित्र आहे, अशी फ्रेम आपल्याला कोणालाही भेट म्हणून या दिवशी द्यायची नाही किंवा आपल्याला वाण म्हणून सुद्धा अशी फ्रेम जी आहे तर ते देणे आपल्याला टाळायचे आहे. वाण म्हणून जरी आपल्याला इतर वस्तू देणे शक्य नसले तरीसुद्धा आपण जे सुगड पूजन करत असतो त्या ज्या सुगडी आहेत तर तेच खरे वाण असते, तर त्या सुगडी आपण वाण म्हणून देऊ शकतो किंवा सुगडीमध्ये आपण जे साहित्य भरतो, ऊस, बोरे, शेंगा, हरभऱ्याचे घाटे, तर हेच मकर संक्रांतीचे खरे वाण असते, तर हे सुद्धा आपण वाण देऊ शकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी एक वस्तू जी आहे तर ती चुकूनही बघू नये. मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगीचा दिवस आणि या दिवशी आपण तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि त्यासोबत मिक्स भाजी, मग त्यामध्ये सर्व शेंगभाज्या, पावटा, वाटाणा, घेवडा, वांगी, बटाटा, गाजर, हरभरा, तिळाचे कूट, तर असं एकत्र करून आपण मिक्स भाजी बनवत असतो आणि हाच नैवेद्यसुद्धा आपण देवाला दाखवत असतो. परंतु संक्रांतीच्या दिवशी मात्र ही जी भाजी आहे आणि भाकरी आहे तर ती बघितली जात नाही. यासाठी काय करायचं आहे तर भोगीच्या दिवशीच आपल्याला जी शिल्लक राहिलेली भाजी वगैरे असेल तर ती टाकून द्यायची आहे आणि भाकरी जर शिल्लक राहिलेली असेल तर ती आपल्याला झाकून ठेवायची आहे. किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मात्र असे म्हटले जाते की जी भोगीची भाकरी आहे तर त्याचा एक तरी घास खावा आणि त्यानंतरच जेवण करावे. त्यामुळे जर आपल्याकडे सुद्धा ही परंपरा आपण पाळत असलो की भोगीची भाकरी किंक्रांतीच्या दिवशी खायची, तर मात्र आपल्याला ती जी भाकरी आहे तर ती भोगीच्या रात्रीच झाकून ठेवायची आहे. एका कपडामध्ये बांधून आपण ती बाजूला ठेवू शकतो आणि आपल्याला ती संक्रांतीच्या दिवशी पाहायची नाही. किंक्रांतीच्या दिवशीच आपल्याला त्याचा एक तुकडा म्हणजे एक घास जो आहे तर तो खायचा आहे.